श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज वसुबारस आहे. प्रत्येकाच्याच घरामध्ये दिवाळीची तयारी चालली असेल. दिवाळीचा फराळ असेल, आकाशकंदील लावणं असेल, लाइटिंग लावणं असेल, खरेदी असेल, शॉपिंग असेल आणि इतरही काही गोष्टी. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दिवाळीच्या काळामध्ये करायच्या असतात. कारण दिवाळी हा वर्षभरातला सर्वात महत्त्वाचा, अतिमहत्त्वाचा सण असतो. याच दिवसांमध्ये आपल्याला आपल्या माहेरीसुद्धा जायचं असतं किंवा मग मुलांना त्यांच्या मामाच्या गावीसुद्धा जायचं असतं. एकमेकांना भेटायचं असतं, नातेवाईकांना भेटायचं असतं आणि मज्जा करायची असते. पण या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला काही गोष्टी विशेष करून महिलांना लक्षात ठेवायच्या आहेत. जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवता तर स्वयंपाक बनवताना या 5 दिवसांमध्ये अशा काही भाज्या आहेत की ज्या चुकूनही बनवायच्या नाहीत. तर त्या कोणत्या भाज्या आहेत आणि काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर जास्तीत जास्त महिलांबरोबर नक्की शेअर करा. सध्या सगळीकडेच दिवाळीची लगबग आहे आणि त्याच्याचमुळे ही लगबग करत असताना सर्वांचीच तारांबळ उडताना सुद्धा दिसते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि दिवाळीची मजा तर फारच वेगळी असते. सण आणि उत्सव जे आहे ते आपण अगदी आनंदाने साजरे करत असतो. आपल्या भारतामध्ये खूप महत्त्व आहे या सणवारांना आणि त्यातलाच महत्त्वाचा दिवस किंवा महत्त्वाचे 4-5 दिवस जे आहे ते आहेत दिवाळी उत्सवाचे. हा एकच सण असा आहे की तो सलग 4-5 दिवस चालतो आणि या उत्साहामध्ये कोणालाही असं नसतं की जे दिवाळी साजरी करत नाही किंवा करायची नाही आहे. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही दिवाळी जी आहे ती साजरी केली जाते. वसुबारस सर्वात पहिला दिवस येतो तो वसुबारस म्हणजे गाई आणि वासराची पूजा केली जाते. दुसरा जो दिवस आहे तो आहे धनत्रयोदशीचा. खरं तर धनत्रयोदशी हा सुद्धा एक दिवाळीसारखाच किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या पद्धतीने आपण पूजन करतो त्याच पद्धतीने धनत्रयोदशीला सुद्धा पूजा केली जाते. धनत्रयोदशीला घरोघरी आकाशकंदील लावले जातात, दिव्यांची रोषणाई केली जाते. सोबतच कारीट आणि झेंडूच्या फुलांच्या माळासुद्धा लावल्या जातात. पाण्याचा हंडा, विहीर आणि गोठ्याचं पूजन केलं जातं. या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला या कोणत्या भाज्या खायच्या नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर त्या भाज्या मी तुम्हाला सांगणारच आहे. यंदा उद्याच्या दिवशी म्हणजे 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे आणि धनत्रयोदशीची पूजा ही सकाळी 10:30 पासून मुहूर्त आहे. त्याच्यामुळे आपण धनत्रयोदशीची पूजा जी आहे ती दिवसभरामध्ये कधीही करू शकतो. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपले अनेक आयुर्वेदिक डॉक्टर जे आहेत त्यांची पूजा करत असतो. आयुर्वेदिक डॉक्टरांची या दिवशी पूजा केली जाते. त्याच्यानंतरचा पुढचा दिवस येतो तो नरक चतुर्दशी. तो आहे 30 ऑक्टोबरला आणि 31ला अमावस्यासुद्धा आहे आणि 1ला सुद्धा अमावस्या आहे. पण आपण सर्वजण 1 तारखेला लक्ष्मीपूजन जे आहे ते आपण करणार आहोत. या दिवशी दिवाळीच्या कालावधीमध्ये या 5ही दिवसांमध्ये आपण अभ्यंगस्नान करत असतो आणि हे 5 दिवस जे आहे ते अगदी आनंदात घालवत असतो. पण हे आनंदात घालवत असताना आपल्याला काही भाज्या ज्या आहेत त्या करायच्या नाही. तर त्या कोणत्या आहेत? तर सर्वात पहिली जी भाजी आहे ती म्हणजे कोबी. बऱ्याच जणांच्या घरामध्ये या दिवसांमध्ये कोबी बनवला जातो. पण हा कोबी चुकूनही बनवू नये असं सांगितलं जातं. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे दुधी भोपळा. त्याच्या पुढची जी भाजी आहे ती म्हणजे वांगं आणि चौथी जी भाजी आहे ती म्हणजे मसूर डाळ. मसूर डाळ किंवा मग मसूर डाळीची आमटी. या 4 भाज्या ज्या आहेत त्या चुकूनही आपण आपल्या सेवनामध्ये आणू नयेत. त्याचबरोबर आपण या कालावधीमध्ये नॉनव्हेजसुद्धा वर्ज्य ठेवावं. कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज आपण या कालावधीमध्ये खाऊ नये. कोणत्याही प्रकारचं तामसिक अन्न जे आहे ते आपल्या घरातील इतर मंडळींनी म्हणजे आपण सोडता इतर मंडळींनी सुद्धा याचं सेवन करू नये किंवा हे बनवू नये. बऱ्याच ठिकाणी दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या घरी पाहुणे येतात आणि या पाहुण्यांसाठी चिकन, मटण किंवा मग नॉनव्हेजचा बेत बनवला जातो. पण हे अत्यंत चुकीचं आहे. कारण जेव्हा तुम्ही असे सणवार काही साजरे करत असतात ते सणवार जे आहे ते शुभ तिथींना येतात आणि या तिथींच्या कालावधीमध्ये लक्ष्मी माता असेल, भगवान विष्णू असेल किंवा देवी देवता असेल तर ते पृथ्वीवरती आजूबाजूला फिरत असतात. आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ते पृथ्वीवरती आलेले असतात आणि अशाच कालावधीमध्ये जेव्हा आपण काहीतरी सेवा करायचं सोडून किंवा काहीतरी चांगलं काम करायचं सोडून त्यावेळी जर तामसिक अन्नाचं सेवन करत असाल तर हे अत्यंत चुकीचं मानलं जातं. आपल्याला त्याच्यामुळे वाईट परिणाम जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. आपल्या बाबतीत काही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात आणि त्याच्यामुळे आपण या वाईट गोष्टी आपल्या बाबतीत घडू नये म्हणून हे तामसिक अन्न जे आहे ते खायचं नाही. त्याचबरोबर या कालावधीमध्ये कुणी काही वाईट संगतीला गेलेलं असेल किंवा दारू असेल किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत तामसिक अन्नपदार्थांसोबतच दारू पिणं असेल किंवा मग इतर काही गोष्टी असेल
तर यासुद्धा पूर्णतः वर्ज्य ठेवायला हवेत. जेव्हा सणवार असतात तेव्हा सगळीकडे शुभ वातावरण असतं, मंगलमय वातावरण असतं. प्रत्येकालाच चांगलं राहायचं असतं, चांगलं वागायचं असतं. इतरांसोबत चार चौघांमध्ये आपलं नाव झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला वागायचं असतं. परंतु जेव्हा तुम्ही अशा काही गोष्टी करता किंवा एखादी व्यक्ती असेल की ती दारूचं सेवन जास्त करते किंवा दारू जास्त पिते, तर अशा वेळी त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याचे खूप वाईट परिणाम होऊन जातात. कारण दिवाळीच्या सणासुदीच्या चांगल्या वातावरणामध्ये जेव्हा त्या चांगल्या वातावरणाचा विचका करणारी एखादी व्यक्ती असते, तर ते कुणालाच आवडत नाही आणि त्याच्यामुळे आपली दिवाळी जी आहे ती खराब होते. तर त्याच्यामुळे या कालावधीमध्ये लक्षात ठेवा, तुम्ही काही तामसिक पदार्थांचं सेवन तर करूच नका. पण त्याचबरोबर कुणाचं मन दुखवणार नाही, इतरांना आपण जे वागत आहोत त्याच्यामुळे त्रास होणार नाही, याचीसुद्धा काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, दिवाळीमध्ये जेव्हा सर्वजण एकत्र जमतात, त्यावेळी बऱ्याच जणांचं पटत नाही, एकमेकांशी पटत नाही, एकमेकांमध्ये वाद होतात आणि असे वाद जे आहेत ते चुकूनही होऊ नये यासाठी सुद्धा आपण दिवाळीमध्ये प्रयत्न करायचे आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या दिवाळीमध्ये शक्यतो टाळाव्यात. अन्न खाण्यामध्ये तर आहेच, की जेव्हा तुम्ही तामसिक प्रकारचं अन्न खाता, तेव्हा तुमचा स्वभावसुद्धा तसाच तामसिक बनत जातो. पण इतरही गोष्टी आहेत, की ज्या आपण सहजरित्या हँडल करू शकतो, पण ते आपल्याच्याने होत नाही. त्यातल्या त्यात येते अमावास्या, म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे अमावास्येचा दिवस असतो. आणि अमावास्या म्हटलं, की बऱ्याच जणांना या दिवशी झापड पडलेली असते किंवा बऱ्याच जणांना या दिवशी नक्की सुचत नाही, की आपण काय करायला हवं. त्यांच्यावरती वाईट शक्ती ज्या आहेत त्यांचा प्रभाव जास्त पडलेला असतो. आणि तसंही जेव्हा अमावस्या तिथी जवळ आलेली असते, तर त्या 2-4 दिवसांमध्ये बऱ्याच लोकांना बऱ्याच प्रकारचे त्राससुद्धा होत असतात. तर त्याच्यामुळे आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे. एखाद्या निर्जन ठिकाणी, जे ठिकाण आपल्याला माहीत नाही, त्या ठिकाणी जायचं नाही. त्याचबरोबर बरेच जण जे आहेत ते दिवाळीमध्ये प्रवास करतात किंवा ट्रॅव्हलिंग करतात जेव्हा अमावस्या तिथी असते. तर अशा अमावस्या तिथीमध्ये तुम्ही जिथे आहात तिथेच राहा आणि तुम्हाला जर जायचंच असेल तर त्याच्या अगोदर किंवा मग नंतर जा. अमावस्या तिथीला जास्त प्रवाससुद्धा किंवा खूप लांबचा जो प्रवास आहे, तो प्रवाससुद्धा करू नये असं सांगितलं जातं. कारण हा जो कालावधी आहे, तर या कालावधीमध्ये बऱ्याच काही वाईट गोष्टी घडू शकतात आणि घडतातसुद्धा. तर त्याच्यामुळे आपण या गोष्टींची, सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपली दिवाळी जी आहे ती साजरी करायची आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.